कंटाळलेले नाही ना? सकाळपासून वेगवेगळे गेम झालेले आहेत, वेगवेगळ्या मान्यवरांचं इथे मार्गदर्शन झालेलं आहे आणि आत्ताच नुकतंच माझे मित्र गौरांगी आगाशे यांचंही खूप छान इंटरॅक्शन आणि मुलाखत तुमच्या सगळ्यांसोबत झालेली आहे. व्यासपीठावर कसं आहे, आता आमचा साधना ठाकूर मॅडम ज्या आहेत BKBTSचे अकॅडमिक कॉर्डिनेटर, रामूनगतीचे अस्मिकर सर, खरं तर 2 महिन्यापासून म्हणजे तुम्हाला सगळ्यांना एकत्र आणण्यापासून त्याची खूप मेहनत यामागे आहे. म्हणजे 2-3 महिने आम्ही सतत संपर्कात आहोत. खरं तर त्यांना ज्यावेळेला महिलांच्या विषयामध्ये एखादं प्रशिक्षण संस्था काम करते असं आमच्या कोणकर साहेब आहेत त्यांच्याकडनं कळलं, त्यामुळे एकदाच घेऊन ते इथे आले होते. खरं तर आपण सगळेजण वेगवेगळ्या ठिकाणी गावातून ग्रामीण भागातून आलेलो आहोत आणि काहीतरी करायचं आहे, आपल्याला एक जिद्द घ्यायची आहे, आपल्याला स्वतःच्या पायावरती उभं राहायचं आहे, काहीतरी उद्योग करायचा आहे. अशा माध्यमातून आपण जेव्हा एक जिद्द आणि स्वप्न घेऊन काम करत असतो त्यावेळेस आपण आपल्या गावामध्ये काही ना काही माध्यमातून सक्रिय राहतो. मग ते वेगवेगळे बचत गट असतील किंवा स्वतःचा व्यवसाय असेल आणि एकच संघटितपणे काम करण्याचं हे करतो. त्यामुळे अशा प्रकारे की जिल्हा स्तरावर राज्य स्तरावर प्रशिक्षण आयोजित होतात त्यावेळेला आपण स्वतः काहीतरी मिळेल या अपेक्षेने वेळ काढून देतो आणि त्यासाठी आज तुम्ही आलात. खरं तर तुमचं अभिनंदन आणि कौतुक आणि तसंच ग्रामोन्नतीचे सरांचंही याबद्दल अभिनंदन की आपल्या आव्हानाला प्रतिसाद देऊन तुम्ही सगळ्यांनी आज इथे आलेला आहात. आज सकाळपासून महिला सक्षमीकरण, खरं तर एक महिलांचा उत्सव अशा अर्थाने आज हा कार्यक्रम आहे, एक छोटासा मेळावा आहे आणि हे करत असताना वेगवेगळे उद्योग केले पाहिजे, वेगवेगळे मार्गदर्शक आज इथे आहेत. त्यामुळे उद्योग आहे, उद्योग करत असताना स्वतःच्या पायावर उभं जर राहायचं असेल तर व्यवसाय केला पाहिजे. मग व्यवसाय कोणकोणते आहेत तरीही आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून कळत असतं. व्यवसाय करत असताना त्यात येणाऱ्या अडचणी आहेत त्या सोडवायच्या, ह्याही विषयामध्ये आपल्याला मार्गदर्शक मिळत असतं. व्यवसाय केल्यावर एखादं छानसं उत्पादन आपल्याला आपल्या गटाकडून झालं पाहिजे किंवा स्वतःकडून झालं पाहिजे, परंतु ते उत्पादन विकलं पाहिजे या विषयात त्यावेळेला माहिती नसते. पण ते उत्पादन कशा पद्धतीने विकलं पाहिजे, त्याचं मार्केटिंग कसं केलं पाहिजे आणि ते मार्केटिंग करताना त्याचं छान ब्रँडिंग कसं केलं पाहिजे, पॅकेजिंग कसं केलं पाहिजे, अशा विषयातला आज दिवसभरामध्ये झालं. म्हणजे मी आज आलो तेव्हा पॅकेजिंग, ब्रँडिंग आणि कट सेलिंग अशा विषयामध्ये माहिती आणि एक सक्सेस स्टोरी सुरू आहे. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने कोकण मीडियाने एक छानसा अंकही प्रसारित केलेला आहे, तो तुमच्याकडे आलेला आहे. त्याच्यामध्ये सक्सेसफुल महिलांच्या स्टोरी आलेल्या आहेत. त्यातच तुम्हाला आम्हाला सगळ्यांना या प्रेरणादायी असतील. तिथे खरं तर आलेल्या ह्या स्टोरी 1-2 असतील, पण अशा असंख्य स्टोरी ह्या गावागावातून आहेत. मी जसं मगाशी म्हटलं की एखादा गट व्यवसाय करत असताना त्याच्यातून उत्पादन विक्रीसाठी त्याचं पॅकेजिंग, ब्रँडिंग आणि मार्केटिंग, पण हे करत असताना त्याला अजून एक चांगली गरज लागते ती प्रशिक्षणाची. आणि मी आज इथे उपस्थित आहे प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून. आज महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था आपल्यापैकी किती जणांना माहित आहे? हात वरती करा. काही वेळेला अशाच एखाद्या कार्यक्रमातून आपल्या गावामध्ये आमच्या या मॅडम किंवा आम्ही कुठेतरी आलेलो असो, अशा माध्यमातून आपल्याशी ओळख झालेली आहे. आज पुन्हा एकदा आपल्याकडे चांगला संवाद साधण्याची संधी मिळते. खरं तर या कार्यक्रमाला पुण्यातून आमच्या माधवी शिंदे ज्या MNBTIच्या संचालक त्या यायच्या होत्या, परंतु त्यांच्या अन्य एका शेड्यूलमुळे त्यांना जमलं नाही, त्यामुळे आज हे माहिती मी देणार आहे. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था जी 1992 पासून त्याचा रत्नागिरीमध्ये प्रोजेक्ट चालतो. महर्षी कर्वे संस्था जी आहे ती पुण्यामध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्थापन केलेली आहे. आपले जे मुरुड आहे त्या मुरुड मधल्या शिरवली गावातले हे महर्षी यांनी पुण्यामध्ये प्रथम 5 महिलांना घेऊन वृद्धाश्रम सुरू केलं, विधवा महिलांसाठी काम सुरू केलं आणि 5 मुलींचा आज वटवृक्ष जवळजवळ अनेक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेला आहे. आज
कर्वेनगर परिसर म्हणजे पुणे आहे, नागपूर आहे, कामशेत आहे, सोलापूर आहे, सातारा, वाई आणि रत्नागिरी या माध्यमातून काम चालू आहे. महर्षी कर्वेंनी ही जी संस्था उभी केली ही दूरदृष्टी ठेवून उभी केली आणि त्या माध्यमातून आज खरं तर 76 युनिटच्या माध्यमातून आज काम सुरू आहे. 40,000 प्लस महिला मुली या माध्यमातून काम करतात. ज्यावेळेला सुरू केलं फक्त आश्रम ओपन केला नाही किंवा विवाह लावले नाही तर त्यांना हाताला रोजगार मिळावा म्हणून बेकरी कमवा आणि शिका अशा योजनेतून बेकरी सुरू केली आणि ती आजही आपल्या कॅम्पसमध्ये सुरू आहे. नेक्स्ट, आनंदीबाई धोंडो केशव कर्वे, मूळगाव देवरूख. किती जणांना माहिती आहे? आनंदीबाई मूळच्या देवरूखच्या आहेत. त्यांचा द्वितीय विवाह आहे. ज्या वेळेला अण्णांनी विधवा विवाहाची चळवळ सुरू केली त्यावेळेला स्वतःपासून उदाहरण सुरू केलं आणि या विधवेशी लग्न करून त्यांनी काम सुरू केलं. आणि आपण म्हणतो की खांद्याला खांदा लावून काम करणं, तसं बाया कर्वेंनी आनंदीबाईंनी अण्णांच्या खांद्याला खांदा लावून काम सुरू केलं आणि आज अनेक महिला मुलींपर्यंत काम पोहोचलेलं आहे. नेक्स्ट, महर्षी कर्वे संस्थेचा जवळजवळ 130 वर्ष पूर्ण होत आली. 1992 ला रत्नागिरीमध्ये महिलांसाठी व्यावसायिक प्रशिक्षणाच्या माध्यमातून काम सुरू झालं. आपण बघतो गेली 2014 पासून कौशल्य विकास प्रशिक्षण आपण ऐकतो, परंतु 1992च्या आधी अण्णांनी महिलांना हाताला रोजगार मिळावा म्हणून वेगवेगळे उत्पादनं सुरू केली आणि त्याचाच रत्नागिरीमध्ये भाग घेऊन म्हणताना आपण मसाला कांडक मशीन, शिलाई मशीन किंवा अन्य काही टेलरिंगचे व्यवसाय अशा प्रकारे सुरू केले. हे करत असताना अजून चांगलं व्यावसायिक शिक्षण केलं पाहिजे. त्यामुळे एखाद्या शिरगाव येथे जागा आपण बघून तिथे एखादं टायपिंग इन्स्टिट्यूट सुरू केलं आणि 1992 पासून BCA महाविद्यालयाची स्थापना करून आज BCA महाविद्यालय तिथे सुरू झालेलं आहे. 12वी नंतरचा तिथे कोर्स आहे. याबरोबरीने नर्सिंग महाविद्यालयही आपलं आता तिथे सुरू आहे. जे रुग्णांना आज आपण बघतो की रुग्णांची काळजी घेण्यासाठी आज महिला मिळत नाही किंवा पुरुष मिळत नाही, तिथे रुग्णांसाठी पेशंट असिस्टंट कोर्स पुन्हा एकदा आपण सुरू केलेला आहे, जो यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा आहे. असं करत करत एक युनिट आपलं आता तिथे आहे. हे करत असताना 2019 ला आपण व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची स्थापना केली. बाया कर्वे कौशल्य विकास केंद्राची सुरू केली, जे खरं तर गव्हर्नमेंटचं नाही आहे परंतु स्वायत्त अधिक चांगल्या पद्धतीने प्रशिक्षण द्यायला पाहिजे. आज आपण गटामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी प्रशिक्षण देत असतो. आपल्या मागणीनुसार ही प्रशिक्षण सरकार राबवलं जातं किंवा वेगवेगळ्या संस्था सामाजिक संस्थाही राबवतात. त्यांचे खूप चांगले प्रयत्न आहेत, ते योगदान देत असतात. आमचा एक प्रयत्न आहे की महिलांना कौशल्य विकासामध्ये काम मिळावं आणि त्यांच्यासाठी खरंच काही करावं. त्यामुळे अल्प शुल्कामध्ये हे प्रशिक्षण आपण देत असतो. आपण ह्या वर्षीपासून 2025च्या मार्च पासून मारुती मंदिरला बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची रनिंग करतोय. सगळ्यांना मध्यवर्ती ठिकाणी हे केंद्र आहे आणि जवळपास आज या केंद्रामध्ये जर बघितलं तर मध्यवर्ती जी बिल्डिंग आहे नलावणे कॉम्प्लेक्स या ठिकाणी जवळजवळ 3000 स्क्वेअर फीटामध्ये आपल्या महिलांसाठी हे प्रशिक्षण केंद्र सुरू आहे. बाया कर्वे शहर प्रशिक्षणाचा जर उद्देश इन्स्टिट्यूटचा उद्देश किंवा ध्येय जर बघितलं तर महिलांचं सक्षमीकरण, स्वावलंबी झाल्या पाहिजे हा एक मुख्य हेतू त्याच्यामध्ये आहे. आपण आता जे कोर्स इथे सुरू केलेले आहेत त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की आपण छोटे छोटे कोर्स तर घेतोच आहोत. म्हणजे याच्यामध्ये फॅशन टेलरिंगचा कोर्स आहे, पण टेलरिंगचा कोर्स करत असताना 1 वर्षाचा 2 वर्षाचे कोर्स आता आमच्याकडे झाले. ते SMDTचा डिप्लोमा कोर्स आमचा शिरगावमध्ये चालू आहे, तो मान्यता प्राप्त आहे. त्याबरोबरीने काही महिलांना 2 वर्षाचा कोर्स जमणार नाही, त्यामुळे 1 वर्षाचा 6 महिन्याचा असे बेसिक कोर्स आपण आता सुरू केलेले आहेत. ते 1 वर्षाचा डिप्लोमाचा कोर्स आपला इथे सुरू आहे. त्याबरोबरीने MS PhD म्हणजे महाराष्ट्र कौशल्य उद्योजकतेचा 6 महिन्याचा पण टेलरिंगचा कोर्स जो आपण आहे तो ड्रेस मेकिंग असा कोर्स आपण इथे सुरू केलेला आहे. त्याबरोबरीने आज अनेक महिला ज्या आहेत त्या कॉस्मेटॉलॉजी म्हणजे पार्लरच्या विषयामध्ये काम करतात. आज अनेक ठिकाणी आपल्याला घरामध्ये काही व्यवसाय सुरू करता येतील असे हे मी जे सांगतोय ते कोर्स आहे. त्याच्यामध्ये फॅशन डिझाईन आहे, पार्लरचा आहे, पार्लरमध्ये कॉस्मेटॉलॉजीचा हा कोर्स आहे. कॉस्मेटॉलॉजी आज अनेक जण आपण पार्लरचे वेगवेगळे कोर्स करतो, परंतु
कॉस्मेटॉलॉजी आणि सलून मॅनेजमेंट अशा नावाचा 1 वर्षाचा डिप्लोमा कोर्स आज आपण रत्नागिरीमध्ये पहिल्यांदा सुरू केले. अनेक कोर्सेस जे आहेत ते वेगवेगळ्या ब्युटी पार्लरमध्ये आपल्यापैकी असेल ब्युटी पार्लरमध्ये सुरू होतात, परंतु केवळ ब्युटी पार्लरचं नुसतं शिक्षण देणारी ही एक आपण कॉस्मेटॉलॉजीचा हा कोर्स केला आहे. आगामी काळामध्ये जर आपण सिडेस्को आणि अशी जर नावं ऐकली असेल तर हेही मोठी प्रमाणपत्र कोर्स रत्नागिरीमध्ये आपण सुरू करणार आहोत. याबरोबरीने ट्रॅव्हल आणि टुरिझम आज अनेक प्रशिक्षण असतात. कोकण हा पर्यटन दृष्ट्या महत्त्वाचा भाग आहे किंवा पर्यटन म्हणून विकसित होऊ घेतलेला आहे. नुकतंच हेरिटेजच्या याच्यामध्ये किंवा आपण युनेस्को मध्ये बघितलं तर कोकणातले काही किल्ले इथे आलेले आहेत, परंतु आमच्याकडे येणारा पर्यटक हा इथे न थांबता गोवा आणि बाहेर जातो, तर मग त्याला इथे थांबवावं लागेल. इथल्या हॉटेलमध्ये त्याला त्याची व्यवस्था करावी लागेल. फक्त कोकण म्हटलं की गणपतीपुळे किंवा रत्नागिरी म्हटलं की गणपतीपुळे आणि पावस नाही, तर आपली पण जी गावं आहेत, आपल्या गावातल्या नद्या आहेत किंवा छोटी मोठी मंदिरं आहेत, पुराणकालीन वाडे आहेत, ही पर्यटनाची केंद्र आहेत. आपणही काही जणांकडे होमस्टे असतील ते चांगल्या पद्धतीने केले पाहिजे. परंतु आमच्याकडे चांगलं पर्यटन आहे आणि हे पर्यटन तुम्ही बघा, चांगले ठिकाणं बघा, हे सांगण्यासाठी कोण आहे तर आम्हाला त्यातला टूर गाईड नेमला पाहिजे किंवा टूर गाईडचं प्रशिक्षण मिळालं पाहिजे. त्यांना जर चांगल्या सुविधा असतील तर त्यांच्यासाठी हॉस्पिटॅलिटी चांगली दिली पाहिजे आणि त्यातलं प्रशिक्षण हे व्यवस्थित देण्यासाठी महर्षी कर्वेच्या माया कर्वे इन्स्टिट्यूटने गेल्या वर्षीपासून 1 वर्षाचा महिलांसाठी आणि मुलींसाठी ट्रॅव्हल टुरिझम आणि हॉस्पिटॅलिटी हा कोर्स सुरू केला आहे. नुसतं 1 महिन्याचं प्रमाणपत्र किंवा 2 महिन्याचं प्रमाणपत्र कोर्स नाही तर केवळ 1 वर्षाचं डिप्लोमा हा कोर्स सुरू केला आहे. मग हा फक्त कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी एक अर्थ नाही, तो आपणही महिलांनी तो करू शकतो. त्या कोर्सची रचना अशी केलेली आहे की नवीन जे शिक्षण पॉलिसी आहे किंवा एज्युकेशन पॉलिसी आहे, ज्याच्यामध्ये रेग्युलर शिक्षण पदवी शिक्षण घेता घेता अन्य पण शिक्षण आपल्याला घेता येईल का अर्धा वेळात पार्ट टाइम मध्ये. त्यामुळे एखादी जर मुलगी कॉलेजला BA BCom करत असेल तर तिच्याबरोबर तिने उरलेल्या वेळ 11 ते 5 या वेळामध्ये आपल्या ठिकाणी येऊन अशा प्रकारचे डिप्लोमा तिने पूर्ण केले पाहिजे. त्यामुळे हा ट्रॅव्हल टुरिझमचा कोर्स आहे. मग याच्यामध्ये आपण पूर्ण हॉस्पिटॅलिटी पण शिकवतोय, गाईडचं पण प्रशिक्षण देतोय, टूर ऑर्गनाईज कशा करायच्या, कंडक्ट कशा करायच्या, आयटनरी कशा बनवायच्या, वेगवेगळ्या लोकांशी संपर्क कसा करायचा, अशा प्रकारची माहिती आहे. त्यामुळे हा एक कोर्स त्याच्यामध्ये आहे. दुसरा एक इंटेरियर डिझाईन हा 1 वर्षाचा आपण कोर्स आहे, त्याची मी पुढे माहिती देतो. आणि फूड प्रोडक्शन अशी कोर्स आपण देतो. नेक्स्ट फॅशन डिझाईन मध्ये मगाशी मी म्हटलं त्याच्यामध्ये सगळेच कोर्स आहेत. त्याच्यामध्ये पूर्ण तुम्ही ड्रेस आपल्या जो मनात जो तयार झालेल्या चित्राचे तुम्ही कागदावर पुन्हा त्यामध्ये कसं करा तर त्यातलेही तज्ञ आहेत. आता समोर ज्या मॅडम बसल्या त्या मधल्या मास्टर आहेत फॅशन डिझाईन मधल्या, त्यामुळे त्या स्वतः आणि अजून एक फॅकल्टी आपल्याकडे आहे. तर फॅशन डिझाईन हा 1 वर्षाच्या कोर्स बरोबर 6 महिन्याचा कोर्स करतोय. या बरोबरीने आपण आरी वर्क आहे, बॅग मेकिंग आहे, गोधडी प्रशिक्षण असेही महिलांच्या मागणीनुसार आपण कोर्सेस इथे सुरू करणार आहोत. त्याची आता आपली तयारी आहे. याच्यासाठीची प्रचंड लॅब आपल्याकडे आहे. जवळजवळ चांगल्या प्रकारच्या मशीन्स आपल्या इथे आहेत. यामध्ये ज्या करिअर संधी आहेत त्यामध्ये फॅशन डिझायनर आहे, टेक्सटाईल मॅनेजमेंट आहे किंवा फॅब्रिक डिझायनर आहे, ब्युटिक आहे, जी आपण एखादं ब्युटिक टाकूनही आपण यामध्ये व्यवसाय करू शकतो. कॉस्मेटॉलॉजी आणि सलून मॅनेजमेंट याच्यामध्ये सलून व्यवस्थापन कसं केलं पाहिजे, नुसतं पार्लर टाकून चालणार नाही तर त्याचं मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे, कस्टमरला कसं अट्रॅक्ट केलं पाहिजे, त्याचे दर कशा प्रकारे आकारले पाहिजे आणि चांगल्या पद्धतीने त्याच्या सेवा कशा दिल्या पाहिजेत ह्यामध्ये आपण प्रशिक्षण देतो. यामध्ये ज्या करिअर संधी मेकअप आर्टिस्ट आहेत, त्याच्यानंतर ब्युटी प्रॉडक्ट असतील त्याचेही सेलिंग आपण करू शकतो. सलूनची फ्रँचायझी एखादी घेऊन आपण काम करू शकतो आणि सेलिब्रिटी पर्सनचे पण मेकअप आर्टिस्ट म्हणून आपण काम करू शकतो. तर अशा पद्धतीने आपण पार्लरमध्ये आणि ब्युटी पार्लरमध्ये 1 वर्षाचा कोर्स, याच्या बरोबरीने साडी ड्रेपिंग आहे, मेहंदीचा 1 महिन्याचा कोर्स आहे की जो आपण करू शकतो किंवा सेवाही आपण आपल्या इथे देतोय. मेहंदीच्या विषयातही जर आपण बघितलं सगळ्या मेहंदी सण आणि वाराला करतो. आज मोठमोठे मॉल रत्नागिरी शहरामध्ये आहेत किंवा बाहेर आहेत, तर आपल्याला मेहंदीचे हातावर मेहंदी काढण्याचे दरही आपल्याला माहिती आहे. टॅटू मेकिंग आहे, तर हेही आपल्याकडे आहे. बेसिक फूड प्रोडक्शन हा कोर्स आहे. कोकण म्हटलं की वेगवेगळे कोकणातील चव अन्न पदार्थ आहेत, मग वेगवेगळी लोणची आहे, फूड भाज्या आणि फळापासून असणारा एक पदार्थ आहे.
ते आपल्याला याच्यामध्ये शिकवण्याचा 1 वर्षाचा बेसिक फूड प्रोडक्शन आहे. बऱ्याच वेळेला फूड प्रोडक्शन म्हटलं की लोकांना येतो हॉटेल मॅनेजमेंट, पण हॉटेल मॅनेजमेंटमध्ये आम्हाला 1-1 लाख रुपये 2-2 लाख रुपये जाऊन द्यायची पैसे भरून तयारी आहे का? तर नाही. आणि 2 लाख 3 लाख रुपयाची फी भरली, 3 वर्षाचा कोर्स केला की आम्ही आमच्या इथल्या हॉटेलमध्ये काम करणार का? तर नाही. मग आमची मुलं पुणे, मुंबई, दिल्ली, बेंगलोर या सगळ्या ठिकाणी जातात. मग आमचा विद्यार्थी, आमची मुलगी स्थानिक ठिकाणी राहून इथे व्यवसाय कसा करेल त्याच्यासाठी हा कोर्स आहे, जो बेसिक फूड प्रोडक्शन आहे. याच्यामध्ये अगदी तुम्हाला पंजाबी, चायनीज, महाराष्ट्रीयन, कोकणी ह्या सगळ्या प्रकारचा कोर्स आपल्याला होईल. शिवाय बेकरी प्रोडक्टचे कोर्सेस याच्यामध्ये अवेलेबल होतील. ह्याबरोबरीने आम्ही शॉर्ट कोर्सेस घेतोय. आता यामध्ये बरेचसे हॉटेल आहेत. जर आज आपण हॉटेल इंडस्ट्री बघितली किंवा तुम्ही चौकशी करा तर आज हॉटेलमध्ये, चांगल्या हॉटेलमध्ये काम करणारा माणूस आहे तर नॉर्थ ईस्ट म्हणजे पूर्वांचल भागातली काही आहेत, नेपाळ भागातले काही आहेत, उत्तर भारतातले, पण कोकणातली माणसं आणि महिला किती आहेत तर माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती असेल. तर आज ह्या मुलींना चांगलं प्लॅटफॉर्म या माध्यमातून होईल. बरं, आम्ही नुसता कोर्स करतोय का? तर नाही. जसे गौरांजी आले होते तसे हॉटेल इंडस्ट्रीमधली जी हॉटेल असोसिएशन आहे, त्यामधली मंडळी आहेत, यांच्याशी आपलं बोलणं झालेलं आहे किंवा ते आमच्याबरोबर फक्त मदत नाही तर डे टू डे कामामध्ये आम्हाला मार्गदर्शन करत असतात आणि आपल्या विद्यार्थ्यांना सहकार्य करत असतात किंवा त्यांचं ट्रेनिंग त्या भागामध्ये होणार आहे. ट्रॅव्हल टुरिझममध्ये पण ज्या संधी आहेत त्याच्यामध्ये हॉटेल मॅनेजर म्हणून आहे, रेस्टॉरंट मॅनेजर म्हणून आहे, रिसॉर्ट एक्झिक्युटिव्ह म्हणून आहे, मल्टी क्युझिन शेफ अशा पद्धतीने तो आहे. आज खरं तर आपण पर्यटन आणि ट्रॅव्हल टुरिझम हा एकमेकांशी संलग्न कोर्स आहे जो आपण इथे त्यांना देतोय. तुम्ही म्हटला त्यामध्ये एक दिवसाच्या कोर्स पासून अगदी आठवडा, महिना ह्याचंही आपण प्रशिक्षण याच्यामध्ये घेतो, ज्याला शॉर्ट कोर्सेस आम्ही म्हणतोय. इंटिरियर डिझाईन. आज इंटिरियर डिझाईनचं कॉलेज रत्नागिरीमध्ये नाही आहे, आपल्याला माहित असेल. आणि आज आम्ही म्हणतो की आमची मुलगी 8वीला, 9वीला, 10वीला ड्रॉइंगची परीक्षा देते, इंटरमिडिएटची परीक्षा देते, एलिमेंटरी देते. पुढे काय? मग पुढे ती JJला जाणार आहे, पुढे आर्किटेक्टला जाणार आहे, पुढे इंटिरियर डिझायनर होणार आहे. मग रत्नागिरीत कॉलेजेस आहेत का? तर नाही आहे. मग रत्नागिरीत नाही तर त्याचे ऑप्शन्स कुठे आहेत? तर मुंबई आणि पुणे, बेंगलोर या ठिकाणी आहेत. मग तिथे जायचं झालं तर तिथली फी जी लाखामध्ये आहे, राहण्याची आणि जेवणाची फी, हॉस्टेलची फी ही परवडत नाही. त्यामुळे कदाचित आपल्या मुलींमध्ये कौशल्य असून सुद्धा काही वेळेला अशा कोर्सला फी परवडत नसल्यामुळे किंवा शिक्षण परवडत नसल्यामुळे जात नाही. मग रेग्युलर आम्ही पारंपरिक शिक्षण देतो, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स. याला आम्ही एक छेद देत रत्नागिरीमध्ये मधल्या काही काळामध्ये रत्नागिरीतले जे इंटिरियर डिझायनर्स आहेत, आर्किटेक्ट्स आहेत, यांच्या भेटी घेतल्या आणि रत्नागिरीमध्ये अशा प्रकारचं काही आम्हाला सेवा देता येईल का मुलींसाठी. तर त्यासाठी आम्ही गेल्या वर्षी सध्या आता 12वी नंतरचा 1 वर्षाचा डिप्लोमा सुरू केलेला आहे. आणि ह्या वर्षी आता 2026 पासून 2 वर्षाचा 10वी नंतरचा डिप्लोमा आम्ही सुरू करतोय, जो गव्हर्नमेंट मान्यताप्राप्त असेल. तर इंटिरियर डिझाईनमध्ये जर आज आपण बघितलं की घरामध्ये जे काही आपल्याला इंटिरियर असतं, घर सजवायचं असतं, आर्किटेक्ट हा बिल्डिंग तयार करून देतो, घर बांधून त्याचं डिझाईन करतो, पण घराच्या आतलं जे इंटिरियर आहे, घर सजावट आहे, हा इंटिरियर डिझाईन करतो. आज अनेक आर्किटेक्ट इथे आहेत की त्यांच्याकडे मदतीला मुलं नाही आहे, कारण जो कोण इथून जो शिकलेला आहे मुंबई पुण्याकडे, ते मुंबई पुण्यामध्ये नोकरी करतात किंवा स्वतःचा व्यवसाय करतात. पण इथल्या आर्किटेक्टला ज्यांना मदतनीस लागतात, हेल्पर लागतात किंवा आर्किटेक्ट लागतात, ती इथली मुलं नाही आहेत. त्यामुळे ही एक विशेष संधी महर्षी कर्वे संस्थेने आपल्याला उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे 1 वर्षाचा इंटिरियर डिझाईनचा डिप्लोमा आणि 2 वर्षाचा 10वी नंतरचा इंटिरियरचा डिप्लोमा हा इथे आहे. आता याच्यामध्ये वयाची अट आपण फार ठेवलेली नाहीये. एखाद्या गृहिणीला जर करायचं असेल तरी ती करू शकते. अशा पद्धतीने हे कोर्स सगळे कोर्सेस तशा पद्धतीने आहे. त्यामुळे इंटिरियर डिझाईन फर्म, स्वतःचे फर्म सुरू करू शकतात आणि जॉब्स करू शकतात. एक इंटिरियर डिझाईन हा प्रोफेशनल, जसं डॉक्टर, इंजिनियर आहे तसं इंटिरियर डिझायनर म्हणून त्यांचं एक प्रोफेशनल त्यांना जबाबदारी किंवा पोस्ट आपल्याला लावायला मिळते. 1 वर्षाचे हे 5 कोर्स बरोबरती आम्ही शॉर्ट टर्म कोर्सेस सुरू केले, ज्याच्यामध्ये बेसिक टू ब्रायडल मेहंदी कोर्स हा 1 महिन्याचा, 2 महिन्याचा असे वेगवेगळे कोर्स आहेत. याच्यानंतर मेकअप हेअर ड्रेसर कोर्स आहे, आरी वर्क आहे, पर्स आणि बॅग मेकिंग आहे,
क्राफ्ट बेकर आहे आणि फळभाजी आहे. एखाद्या महिलेला वाटलं किंवा असेही काही कोर्स आहेत की आज आपण ज्या भागामध्ये राहतो जिथे ग्रेव्ही आहे, फास्ट फूड करायचं आहे, पंजाबी ग्रेव्ही आहे, स्टार्टर आहे, किंवा आज बरेचसे पेशंट डायबेटिक पेशंट असतो त्यांना डाएट फूड आहे, अशा प्रकारची प्रशिक्षण आपल्याकडे असतात. शिवाय सणाच्या दृष्टीने मोदक प्रशिक्षण, चिवडा प्रशिक्षण असेही आपण प्रशिक्षण राबवलेले आहे. ही काही आपण वर्कशॉप पण राबवलेली आहे, ज्याच्यामध्ये आपण बघतोय की मोदक मेकिंग वर्कशॉप, रेझिन आर्ट म्हणून एक आपण वर्कशॉप देतो. जसे घरामध्ये जे सुंदर वस्तू असतात, टिपॉय आहे किंवा अन्य काही काचेच्या वस्तू, त्या पद्धतीने रेझिन आर्ट आहे, आरी वर्क आहे. आज आरी वर्क जर एखाद्या ब्लाऊजवर किंवा एखाद्या ड्रेसवर केलं तर त्याची किंमतही खूप चांगल्या पद्धतीने आहे. आज ज्या आमच्याकडे मुली शिकत आहेत त्यांनाही आज ऑर्डर शिकत असताना ऑर्डर्स मिळत आहेत. 5 वारी साडी, 9 वारी साडी शिलाई प्रशिक्षण आहे. दिवाळी निमित्त आम्ही फॅब्रिक आकाशकंदीलचा घेतला होता, नवरात्र स्पेशल आहे, उपवासाचे पदार्थ आहे, नवरात्री मेकअप आहे, घागरा चोली आहे, असे प्रशिक्षण आपण इथे करतोय. बाया कर्वे इन्स्टिट्यूटला का निवडावं, तर बाया कर्वे इन्स्टिट्यूट तसं म्हटलं तर महर्षी कर्वे शिक्षण संस्थेला आज शिक्षण क्षेत्रात काम करून 130 वर्षापेक्षा अधिक संस्था वर्ष झाली आहे. त्याचा जो बॅकबोन आहे हा सगळा पुण्यात आहे. त्यामुळे अशा प्रकारचे प्रोफेशनल कोर्स आमचे अख्खी मणिलाल नानावली व्होकेशनल इन्स्टिट्यूट, कमिन्स कॉलेज, अशा सिद्धिविनायक कॉलेज असे जर बघितले तर तज्ञ फॅकल्टी आज आपल्याकडे आहे. आज पुण्यातनं केवळ फक्त आरीवर्कचं प्रशिक्षण किंवा साधं बॅग मेकिंग याच्यासाठी पुण्यातले जी तज्ञ फॅकल्टी आहे ती आम्ही इथे बोलवतो आणि त्यांच्या थ्रू प्रशिक्षण देतो. आणि केवळ नुसतं नाही तर त्याच्यातून मार्केटिंग, ब्रँडिंग आणि स्वतःच्या पायावर उभं राहीपर्यंत ती अहवाल बनवेपर्यंत आपण त्याचं फॉलोअप करत असतो. त्यामुळे वेगवेगळ्या कौशल्यावर आधारित चांगले प्रशिक्षण असणारी ही शिक्षण संस्था आहे. हे करत असताना फॅसिलिटी काय आहेत, तर फॅसिलिटी मध्यवर्ती ठिकाणी बाया कर्वेचं इन्स्टिट्यूट आहे. आपल्याला जर एखादी बाहेरच्या गावची विद्यार्थिनी किंवा महिलेला जर राहायचं असेल तर संस्थेचं शिरगावला हॉस्टेल आहे, त्या हॉस्टेलमध्ये ती राहू शकते. अल्प शुल्कामध्ये काम शिकू शकते. एखाद्या विद्यार्थिनीला, महिलेला शिक्षणासाठी फीची अडचण आली तर भाऊबीज फंड किंवा इतर निधीच्या माध्यमातून सहकार्य केलं जातं. परंतु केवळ पैसे नाही म्हणून शिक्षणापासून तिने वंचित राहिले किंवा एखादं कौशल्य प्राप्त केलं नाही असं होत नाही. त्यामुळे एखादी जर महिलेने इच्छा दाखवली तर आपण त्या पद्धतीचं प्रशिक्षण त्यांना देतो. इथला जो कॅम्पस आहे हा CCTV युक्त आहे. त्याच्यानंतर जसं म्हटलं तसं उच्च शिक्षित आणि अनुभवी वर्ग आहे. त्यामुळे बाया कर्वेची आपण निवडू शकता. आता सध्या आम्ही बऱ्याचशा बचत गटांना जाऊन भेटतोय. त्यांच्या गटामध्ये अगदी ग्रामस्तरापर्यंत प्रशिक्षण किंवा भेटणं. माझं इतकं सांगणं असेल की आपल्याही गावामध्ये जर अशा प्रकारे जर एखादं प्रशिक्षण लावायचं असेल तर आम्हाला नक्की तुम्ही सांगा. नाहीतर काय होतं की बऱ्याच वेळेला सरकार त्यांचे प्रयत्न करत असतं, आपणही प्रशिक्षण घेत असतो, परंतु गट म्हणून प्रशिक्षण घेतो आणि व्यवसाय करणारी एखादीच महिला असते की जिची आम्ही सक्सेस स्टोरी म्हणून आणतो. मागे जेव्हा माझं अस्निकर सरांशी पण बोलणं झालं त्यावेळेला आम्ही गट म्हणून जेव्हा काम करतो तेव्हा आम्ही गट म्हणून एखादा व्यवसाय करू का, म्हणजे एक विषय आज सरकारचं त्यामध्ये एक विषय आणि एक गट, एक विषय, एक उत्पादन घेऊन आम्ही काम करू का, तुमच्याकडे सगळे विषय. पण फार उदाहरणं त्यामध्ये होताना दिसत नाही. परंतु अस्निकर सर असतील, उमेदची काही मंडळी असतील, अन्य काही नाबार्डची मंडळी असतील, ते आज सगळे प्रयत्न हे महिलांच्या पुढाकारासाठी आहेत. परंतु या प्रयत्नांना जर आपली साथ मिळाली तर नक्की होईल. आम्ही आमचा जो भाग आहे हा प्रशिक्षणाचा भाग आहे. माझे तुम्हाला एवढी विनंती असेल की आज आपण वेगवेगळ्या गावातून इथे 150-200 महिला आलेलो आहोत. तर आपल्या गावातली महिला असेल, मुली असतील, त्यांना या बाया कर्वे इन्स्टिट्यूटची तुम्ही चांगली माहिती द्या. 10वी नंतरची मुलगी शिक्षणाव्यतिरिक्त किंवा प्रशिक्षणाव्यतिरिक्त, व्यवसाय व्यतिरिक्त बेरोजगार आहे असं नक्की होणार नाही. तिला ज्या पद्धतीचं प्रशिक्षण पाहिजे त्या प्रशिक्षण मिळण्याची व्यवस्था नक्की आमच्याकडे होईल. महर्षी कर्वे संस्था एक व्हिजन, एक मिशन घेऊन काम करणारी संस्था आहे. ज्यावेळेला आज आम्ही काम करतो त्या पुढच्या 10 वर्षांनी आम्हाला इथे काय उभं करायचं आहे ते आम्हाला नक्की माहिती आहे. त्यामुळे आज प्रोफेशनल कोर्सेस आम्ही जेव्हा आणतो त्यावेळेला जसं फक्त 2 महिने किंवा नुसते केवळ प्रमाणपत्र नाही तर इंटिरियर डिझाईन सारखा कोर्स, फॅशन डिझाईन सारखा कोर्स,
पार्लरचा कॉस्मेटॉलॉजीचा कोर्स जे मुंबई पुण्यामध्ये लाखो रुपये घेऊन केले जातात ते कोर्स आज आपल्याला अल्प दरामध्ये अल्प शुल्कामध्ये इथे आहे आणि आज आपण केलं तर नक्की त्याचा उपयोग होईल. दुसरं, आपण कधी या संस्थेला भेट नक्की देऊ शकता. मारुती मंदिरला आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती मिळेल. संपर्क नंबर इथे देतो. हा आमचा इथे संपर्क नंबर आहे, तो आपण सगळ्यांनी नोंदवून घ्या. आणि आता 2025-26 साठी जे काही ॲडमिशन सुरू आहे त्यासाठी जर आपण संपर्क केला तर ह्या नंबरला आपण तुम्ही करा. आपल्याकडे पत्रकं दिलेली आहे. याबरोबरीने जर आपण मागे स्टॉल बघितला तर मुलींनी शिकता बनवलेली उत्पादनं आज इथे विक्रीसाठी ठेवलेली आहेत. आपण आम्हाला अनेक वेगवेगळ्या उद्योग प्रदर्शनामध्ये स्टॉलमध्ये बघितले आहेत. तर साधारणतः दिवसाची विक्री 15,000 ते 16,000 20,000 इथपर्यंत होते. आम्ही फक्त एक 4,000 ते 5,000 रुपयाचा स्टॉल घेऊन 3 दिवसाचं प्रदर्शनात सहभागी घेतो. पण आमचं उत्पादन ज्या वेळेला विद्यार्थ्यांचं विक्री उत्पन्न होतं ते जवळजवळ 30,000 ते 40,000 त्या 3-4 दिवसाचं असतं. त्यामुळे हाही महिन्याला उद्योग आपल्या माध्यमातून आहे. आणि आमच्याकडनं ज्या विद्यार्थी जाणार आहेत त्या जर प्रॉडक्ट बनवणार असतील तर त्याही आपण प्रॉडक्ट आमच्या वतीने आमच्या बरोबरीने विकू शकतात अशी ग्वाही देतो आणि इथे थांबतो. आम्हाला इथे या मेळाव्यामध्ये अस्मिकर सरांनी बोलण्याची संधी दिली, प्रेझेंटेशन करण्याची संधी दिली, त्याबद्दल धन्यवाद. पुन्हा एकदा आभार. कोणाला काही प्रश्न विचारायचे असेल तर विचारू शकता.